करंट लॉची आपण या ठिकाणी डायग्राम काढलेली आहे। या ठिकाणी बघा मी 5 करंट दाखवलेले आहेत। 5 पहिला करंट आहे I1 हा इनकमिंग आहे, इनकमिंग म्हणजे टुवर्ड जंक्शन। सेकंड आहे I2 आउटगोइंग, I3 इनकमिंग, I4 आउटगोइंग, I5 इनकमिंग। काही करंट कसे घेतले रे इनकमिंग, काही करंट कसे आहेत आउटगोइंग। तर क्रिचॉफचा करंट लॉ काय मेन्शन करते, अल्जेब्रिक सम ऑफ करंट at any junction is equal to 0. Algebraic sum of current at any junction is equal to 0. स्टेटमेंट वेगळं पाठ करत बसायची गरज नाही, या फॉर्म्युल्यावरून क्लिअर होते। Algebraic sum of current at any junction is equal to 0. मग साइन कन्व्हेन्शन काय घ्यायची, एकदम सोपे। करंट जर इनकमिंग असेल, इनकमिंगला काय घ्या पॉझिटिव्ह घ्या। करंट जर आउटगोइंग असेल तर आउटगोइंगला काय घ्या निगेटिव्ह घ्या। इथं मार्क केलेत बघा, इनकमिंग करंट पॉझिटिव्ह, आउटगोइंग करंट निगेटिव्ह। त्याच्यानंतर आपण स्टार्ट करू इक्वेशन कसं तयार करता येते। I1 चेक करा, I1 कसं आहे रे इनकमिंग, I1 ला पॉझिटिव्ह, I2 आउटगोइंग, I2 ला निगेटिव्ह, I3 इनकमिंग पॉझिटिव्ह, I4 आउटगोइंग निगेटिव्ह, I5 इनकमिंग पॉझिटिव्ह। 3 करंट पॉझिटिव्ह आहे, 3 निगेटिव्ह आहे। मग त्याच्यामध्ये मायनसला आपण पलीकडे घेऊन गेलो, काय झालं रे प्लस। मग इकडे लेफ्ट साइडला काय झालं रे, सम ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल टू सम ऑफ आउटगोइंग करंट। क्रिचॉफ लॉचे 2 स्टेटमेंट सांगता येतील, कोणते 2? पहिलं स्टेटमेंट असं घेता येते, अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इज इक्वल टू 0। सेकंड स्टेटमेंट काय घेता येते, सम ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल टू सम ऑफ आउटगोइंग करंट। हा झाला त्याचा लॉ। 2 मार्कासाठी तुम्हाला लॉ लागेल, बेसिक मध्ये एवढं लक्षात ठेवायचं, इनकमिंग पॉझिटिव्ह, आउटगोइंग निगेटिव्ह। मग आपण एक इक्वेशन सॉल्व्ह करू, स्टॉप करा आणि डेरिव्हेशन। आपण त्याचे छोटे छोटे पॉइंट क्रिएट केले, तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा। मी तुम्हाला फिजिक्स 100% क्लिअर करून देईन। स्टेट बोर्ड, सीईटी, नीट, जेई साठी तुम्हाला ते कामी येईल। त्याच्यामध्ये बघा एक मी एक्झाम्पल घेतलेलं आहे, व्हर्टिकल लाईन काढली। इथं मी टोटल जंक्शनचे पॉइंट बघा किती घेतले, 3 आहे। पहिला जंक्शन आहे बी, सेकंड आहे सी, नेक्स्ट जंक्शन आहे डी। जंक्शन बी ला बघा I1 इनकमिंग आहे, इनकमिंग पॉझिटिव्ह, I2 काय रे बेटा आउटगोइंग, आउटगोइंग निगेटिव्ह, I3 काय रे आउटगोइंग निगेटिव्ह। मग आता आपण काय करू, फक्त या जंक्शन बी ला कॉन्सन्ट्रेट करा। बी वर किती आहे रे करंट 3। मग त्याच्यात I1 इनकमिंग, I2 आउटगोइंग, I3 आउटगोइंग। येणारे पॉझिटिव्ह, जाणारे निगेटिव्ह। I1 इज इक्वल टू I2 प्लस I3, इनकमिंग इज इक्वल टू आउटगोइंग। I1 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 17, I2 दिलेला आहे 3, I3 फाइंड आउट करायचे, प्लस 3 लेफ्ट साइडला पाठवा, मायनस 17 मायनस 3 किती यायला पाहिजे रे 14। पहिलं इक्वेशन भेटलं, पहिलं इक्वेशन काय भेटलं I3 ला सॉल्व केला, I3 ची व्हॅल्यू किती आली रे बेटा 14 एंपियर। मग सेकंड घ्या जंक्शन सी साठी। आता त्या जंक्शनला किती आहे करंट चेक करा, 3च आहे। पहिला कोणता आहे I3 इनकमिंग, दुसरा कोणता आहे I4 इनकमिंग, नेक्स्ट कोणता आहे I5 इनकमिंग। 2 इनकमिंग, 1 आउटगोइंग। मग काय केलं मी, ऍट जंक्शन सी ला सॉल्व करू। इनकमिंग कोणता आहे रे I3 I4, आउटगोइंग कोणता आहे रे I5, व्हॅल्यू पुटअप करा। I3 तुम्ही ऑलरेडी काढलेला आहे व्हॅल्यू 14, I4 तुम्हाला दिलेला आहे 2, या ठिकाणून व्हॅल्यू कोणती निघते I5। 14 प्लस 2 केला किती आलं रे 16। यस, सेकंड आन्सर आलं, म्हणजे I5 भेटणार 16। आता राहते कोणता तिसरा आणि शेवटचा जंक्शन। तिसरा आणि शेवटचा कोणता आहे रे डी। डी ला किती आहे 3 करंट, I5 इनकमिंग, I7 आउटगोइंग, I6 आउटगोइंग। मग इनकमिंग इज इक्वल टू आउटगोइंग, I5 इज इक्वल टू I7 प्लस I6। एक्झॅक्ट म्हणजे तुम्हाला क्वेश्चन मध्ये I6 विचारलेला आहे। I6 काढायचा असेल, I7 प्लस तर इकडे गेलाच काय होते मायनस, I5 आहे 16, I7 तुम्ही काढले, I5 आहे 16 आणि तुम्ही I7 किती दिले 9 दिले।
I7 9 16 मायनस 9 करा हे प्लस 9 लेफ्ट साइडला जास्त काय होते मायनस 16 मायनस 9 किती येते 17 एंपियर बघा जंक्शन कितीने सॉल्व्ह केला 3 किरचॉफ करंट लॉ म्हणजे एवढं लक्षात ठेवा इनकमिंग करंट पॉझिटिव्ह आउटगोइंग करंट निगेटिव्ह आपण एक नवीन फिजिक्स मॉन्स्टर या चॅनलवर आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये फर्स्ट आपण कॉन्सेप्ट क्लिअर करून घेत आहोत सेकंड स्टेट बोर्डचे सॉल्व क्वेश्चन एक्सरसाइजचे क्वेश्चन आणि तिसऱ्या टाइमला आपण एनसीईआरटीचे क्वेश्चन आणि फोर्थ स्टेप मध्ये आपण नेट आणि जेईचे पीवायक्यू घेत आहोत जेणेकरून स्टेप बाय स्टेप मध्ये तुम्हाला फिजिक्सची थिअरी आणि न्यूमेरिकल्स हे क्लिअर होतील आपल्या चॅनलला फॉलो करा त्याला जास्तीत जास्त शेअर करा यापुढे लक्षात ठेवा आता फिजिक्स सोपा होणार फॉलो द चॅनल फिजिक्स मॉन्स्टर